नमस्कार मंडळी, आई पुढेमध्ये आपलं स्वागत आहे. आज काय स्पेशल? तर मी आज ठरवलं बाजारात गाजर बघितले तर गाजर बघितले मला आठवण आली की आपण गाजरचा हलवा घेऊया. तर मी हा गाजर आता धुवून घेतलाय. आता त्याच्या काय करणार, आता हा गाजर मी किसून घे. दुधाची पिशवी फाडून टोपात ओतून गॅसवरती दूध गरम करत ठेवते. सर्वात आधी काय करायचं, दूध गरम करत ठेवायचं. दूध गरम होते तोपर्यंत गाजर कट करून घेते. खूपच मोठा आहे, एवढा काही मोठ्या गाजरचं बनवत नाही. सुरुवातीचा टोक कट केला आणि शेवटचा कट करून घेतला. आता हे गाजर काय करणार तर किसून घेणार. वरचं साल काढून घ्यायचं, असं अशा प्रकारे साल काढून घ्यायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं तर गाजर असा किसून घ्यायचा, सगळा पूर्णपणे किसून घ्यायचा. गाजरचा हलवा आता या थंडीतनं गाजर भरपूर येतात आणि गाजर घेताना कोणता घ्यायचा तर लाल कलरचा, लाल असतो ना तो घ्यायचा. त्याच्या गाजरचा हलवा छान असतो. केशरी कलरचा पण असतो बाजारी तो, तर त्याचा हलवा एवढा काही खास लागत नाही. याचा हलवा खूप छान लागतो. दुधाला अशी चांगली उकळी काढायची आणि गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. हलवा बनवण्यासाठी एक वाटी गाजर किसलेला घेतला आहे, अर्धी वाटी खवा घेतला, एक वाटी साखर आणि एक वाटी तूप, आणि इकडे हे बदाम, काजू, पिस्ता हे घेतलेत. आता हे काजू, बदाम, पिस्ता सगळे बारीक तुकडे करून घेते. काजू, बदाम, पिस्ता बारीक कट करून घ्यायचे, चांगल्या आकार यायला पाहिजे तशी. गाजरचा हलवा बनवल्यावर त्याच्यावरती हे टाकायचे. काजू, बदाम, पिस्ता गाजरच्या हलव्यात टाकल्यावर गाजरच्या हलव्याला टेस्ट चांगली येते. आता काजू बारीक करून घेते. काजू पण असे तुकडे करून घ्यायचे. कोकणातले काजूच्या बिया आहेत ह्या. मी आपल्या म्हणजे इथे फॅक्टरी आहे, तिथून काजूच्या बिया आणल्या होत्या. तर ते छान लागतात, टेस्टी आहेत काजूच्या बिया. पिस्त्याचे पण तुकडे करून घेते. पिस्ता पण चांगला बारीक करून घ्यायचा. काजू, बदाम, पिस्ता हे बघा अशा प्रकारे सर्व कट करून घेतलेत. कढई गरम झाली, त्याच्यात आता तूप सोडते. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आता गाजर टाकायचा. तूप साधारण गरम झाल्यावर गाजरचा किस टाकायचा. आता हे तूप गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये मी आता गाजरचा किस टाकला आहे. आता तो चांगला हलवून घ्यायचा. गाजर चारी बाजूनी चांगला हलवून घेतल्यामुळे काय होतं तर चारी बाजूला शेकला जातो आणि करपत नाही, खाली लागत नाही. चारी बाजूला जो गाजर चांगला शेकला पाहिजे आणि तुपात चांगला मिक्स झाला पाहिजे, यासाठी चांगला हलवला पाहिजे. गाजर गरम होतोय तोपर्यंत हा खवा आहे ना तो जरा थोडासा सुट्टा करून घेते. घट्ट आहे, जाड 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 झालेला आहे, तसा सुट्टा करून घ्यायचा. गाजरमध्ये टाकायच्या आधी सुट्टा करायचा असा. गाजरचा हलवा, गाजर चांगलं नरम झालं पाहिजे तसा हलवायचा. गाजरचा कलर बदलत चाललाय आता, हे बघा कलर बदललाय आणि वरती तूप सुटत चाललंय. ते समजायचं गाजर आता चांगल्या प्रकारे तुपामध्ये भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं तर खवा टाकायचा. खवा कुस्करून घेतल्यामुळे काय होतं तर गाजरच्या हलव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतो. आता मी हा खवा कुस्करून घेतला होता तो गाजरच्या हलव्यामध्ये टाकला आहे. खवा जो घातला आहे तो गाजरमध्ये आणि तुपामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे, असा हलवायचा चांगला आणि एकजीव करून घ्यायचा असतो हलवून. मी जे प्रमाण टाकलं आहे ह्या गाजरच्या हलव्यामध्ये म्हणजे खव्याचं, गाजरचं आणि तुपाचं, तर ते प्रमाण बरोबर त्याच प्रकारे टाका आणि साखर तुमच्या हिशोबाप्रमाणे टाका, तुम्हाला किती गोड पाहिजे. गाजरात जो आपण आता खवा टाकला आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा गाजरमध्ये. खवा आणि गाजर एकजीव झाले बघा, आता सगळं मिक्स झालं व्यवस्थित. त्याच्यामध्ये दूध घालते. मिक्स झाला आहे खवा चांगल्या प्रकारे.
पुन्हा गरम करत ठेवलं दूध. आता उकळी आलेलं आहे दूध. आता हे दूध मी आता या गाजरच्या हलव्यामध्ये घालणार. अर्धा लिटर दूध आणलं होतं, ते सर्व दूध मी याच्यामध्ये घातलं आणि उकळी आली बघा कशी दूध वरती यायला लागलं. गॅस मोठा होता तो बारीक केला. तर असा मोठा व्हायला लागला की थोडंसं बारीक करायचं दूध वरती यायला लागलं की, आणि चमच्याने हलवून घ्यायचं की जेणेकरून वरती आलेलं दूध खाली बसतं आणि गाजरचा हलवा चांगला मिक्स होतो. चांगला असं हलवून घ्यायचं, कारण का की गाजर आणि दूध सगळं एकजीव झालं पाहिजे, वरती आलं नाही पाहिजे आणि खाली हलवा गाजर लागला पण नाही पाहिजे. अर्धा लिटर दूध पिशवी आणली ती, तर कोणतं दूध घातल्यामुळे कसं वरती दूध आलं बघितलात ना. तर आता हे असं आपण सारखं असं हलवत बसायचं, हलवत राहायचं जोपर्यंत हे दूध सगळं संपूर्ण आटत नाही तोपर्यंत. गाजरच्या हलव्याचा आता कलर बदलला आहे, पूर्णपणे दूध आटलं आहे. त्याच्यामध्ये मी साखर टाकते, थोडंसं आटलायला पाहिजे. गाजरचा हलवा तयार झालेला आहे, घट्ट झाला आहे. त्याच्यामध्ये मी साखर घालते. तर मी थोडीशीच घालते, जास्त घालत नाही, कारण मला गोड जास्त आवडत नाही. मला गोड पाहिजे जास्त तर गोड घालून साखर जास्त अजून घालू शकता. साखर टाकल्यावर हलवा गाजरचा पूर्णपणे चमच्याने हलवून घ्यायचा. यात आता वेलची पावडर घालते, हिरवी वेलची पावडर. याच्यावरती ड्रायफ्रूट घालून घ्यायचं. लज्जतदार गाजरचा हलवा. ड्रायफ्रूट घातल्यावर पुन्हा गाजरचा हलवा चांगला हलवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. लज्जतदार लुसलुशीत गाजरचा हलवा, एक नंबर, टेस्टी टेस्टी असा गाजरचा हलवा तुम्ही या पद्धतीने करून बघा. थंड झाल्यावर गाजरचा हलवा घट्ट होतो, पण गरमागरमच खाण्यामध्ये मस्त मजा असते. लज्जतदार चटकदार गाजरचा हलवा, गोड मस्तपैकी टेस्टी टेस्टी. खाऊन बघते मी आता. मस्त झालाय, एक नंबर, खूप छान झालाय. करून बघा असा गाजरचा हलवा. मला वाटलं तर एवढा खास होणार नाही, पण खूप छान झालाय. खाऊन करून बघा मस्त की. एक नंबर.